विभाग 3 चौकोन रचना 12 दिलेल्या पायावर चौरस काढणे। प्रश्न 6 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस काढा। पहिल्या प्रथम 6 सेंटीमीटर रेषा काढायची आहे। तिला नावे द्यायची आहेत बी आणि सी। 6 सेंटीमीटर बी बिंदूपासून अंदाजे अंतराने पुढे परत डाव्या बाजूला रेषा वाढवायची आहे। नंतर कंपास बी बिंदूवर ठेवायचा आहे। तिथं लंब टाकण्याची कृती आपण केलेली आहे, त्या पद्धतीने कृती करायची। अंदाजे अंतर घेऊन एक कंस काढायचा, तो कंस दुभागायचा आहे। कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला कंस करा, दुसऱ्या बिंदूवरून त्याला छेदा आणि बी बिंदूमधून ती रेषा जोडल्यानंतर जशी आपण लंब टाकणे ही कृती केली तीच कृती इथं आपण करायची आहे। कारण चौरसाच्या चारही बाजू ह्या 90 अंशाच्या असतात, म्हणजेच काटकोन असतात। चौरसाच्या बाजूचं माप घ्यायचं बी आणि सी, 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि त्या लंबाला छेदायचं आहे। तो लंब जिथे छेदला त्याला ए नाव द्यायचं आहे। नंतर कंपाचं टोक ए बिंदूवर ठेवून समोरच्या बाजूला 6 सेमी अंतराने कंस करायचा आणि सी बिंदूवरून त्याला छेदायचं। अशा पद्धतीने तिथे डी बिंदू मिळालेला आहे। AD आणि DC जोडल्यानंतर आपला चौरस तयार होईल।